नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे पूर्णाजीच्या वचनामुळे प्रिया आणि अर्जुन या दोघांचं लग्न ठरलेलं आहे। पण इथे कुसुमताई जेव्हा सायलीला म्हणते, अगं प्रियासारख्या मुलीबरोबर जर अर्जुनचं लग्न झालं ना तर प्रियाचं सगळं चांगलं होईल, पण अर्जुनला मात्र आयुष्यभरासाठी शिक्षा मिळेल आणि त्या सुभेदार कुटुंबाला सुद्धा। तेव्हा इकडे पूर्णाजीने हे चुकीचं वचन घेतलेलं आहे अर्जुनकडून, असं कुसुमताई म्हणते। तर सगळ्यात आधी इथे सायलीला असं वाटत असतं की चला, पूर्णाजीची इच्छा आहे आणि अर्जुन सरांनी पूर्णाजीची इच्छा मान्य करण्यासाठी प्रियाबरोबर लग्नाला होकार दिलेला आहे आणि तिची सुद्धा काही हरकत नसते। पण इथे आता तिच्या सगळं काही लक्षात येतं की प्रिया किती चुकीची आहे आणि ती फक्त पैशासाठी अर्जुन सरांबरोबर लग्न करणार आहे हे तिला आता कळतं। तेव्हा इकडे आता सायली म्हणत असते की तू बरोबर बोलतेस कुसुमताई, जर प्रियाचं अर्जुन सरांबरोबर लग्न झालं तर ती अर्जुन सरांसाठी शिक्षा असेल, पण जर माझ्या व्यतिरिक्त त्यांच्या आयुष्यामध्ये दुसरी कुठली मुलगी आली ती सुद्धा त्यांच्यासाठी शिक्षाच असेल। आणि हे जेव्हा सुभेदारांना कळेल ना तेव्हा इकडे प्रियाबरोबर ठरलेलं अर्जुन सरांचं लग्न स्वतः पूर्णाजी मोडतील, असं सायली म्हणते। तेव्हा इथे सायलीने ऐन मोक्यावरती आता प्रिया आणि अर्जुनचं लग्न मोडायचं ठरवलेलं असतं आणि ती पुन्हा एकदा मानाने अर्जुनबरोबर थाटामाटात लग्न करून सुभेदारांच्या घरामध्ये गृहप्रवेश करणार असते। आणि त्याचबरोबर आता सायलीचं लग्न आहे म्हटल्यावरती तिच्या काही मैत्रिणीसुद्धा आता लग्नामध्ये सामील झालेल्या असतात आणि मेहंदीमध्ये इथे कला आणि अद्वैत दोघेजणं मेहंदीचे कोन घेऊन आलेले असतात। पण कला सायलीला म्हणत असते की सायली, आपल्या दोघींचं ठरल्याप्रमाणे सुभेदारांच्या घरी प्रियाला मेहंदी जाणार आहे, पण कसली मेहंदी माहिती आहे का, तर शेणाची मेहंदी जाणार आहे। तेव्हा इकडे सायलीला खूपच जास्त हसायला येतं। त्याच्यामध्ये अद्वैत कला दोघेजणं सामील झालेले असतात सायलीबरोबर प्रियाला धडा शिकवण्यासाठी। आणि त्याचबरोबर इथे मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये आता सायली आणि कला दोघीजणी मिळून प्रियाच्या हाताला आता मेहंदी न लावता तिच्या हातापायाला इथे शेणाची मेहंदी काढली जाणार आहे आणि प्रियाला तोडीस तोड असं उत्तर दिलं जाणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे आजच्या भागामध्ये सायली कशा पद्धतीने आता ऐन मोक्यावरती लग्न मोडते आणि कला आणि अद्वैत दोघेजण सायलीची साथ देत कसा प्रियाला धडा शिकवतात आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया। तर इथे प्रेक्षकांनो, सायलीने ठरवलेलं असतं काहीही झालं तरीसुद्धा अर्जुनबरोबर लग्न करून मी सुभेदारांची सून होऊन जाणार, कारण पूर्णाजीने हे वचन घेतलं आहे अर्जुन सरांकडून। पण अर्जुन सरांना आयुष्यभरासाठी त्यांनी शिक्षा दिलेली आहे, कारण प्रियाची ही खूपच जास्त जुनी घाणेरडी सवय आहे, म्हणजे वाईट परिस्थितीचा कसा स्वतःसाठी फायदा करून घ्यायचा हे तिला अगदी बरोबर कळतं। आणि ह्या वेळेला सुद्धा पूर्णाजीच्या आजारपणाचा तिने आता स्वतःसाठी फायदा करून घेतलेला आहे। तिने इकडे अर्जुन सरांबरोबर कसं लग्न करता येईल या संधीचा फायदा ती तर शोधतच होती आणि बरोबर पूर्णाजी आजारी झाल्यामुळे तिला अर्जुनकडून ते वचनसुद्धा घेता आलं हे सुद्धा तिला कळलेलं असतं। तेव्हा ती म्हणते की लग्न तर होणार, पण अर्जुन सरांबरोबर माझं लग्न होणार, त्यांच्या बायकोचं प्रिया, मी तिला आजूबाजूला सुद्धा फिरकू देणार नाही। सायलीने सुद्धा आता मनाशी ठाम ठरवलेलं असतं, काही झालं तरीसुद्धा लग्न तर माझंच अर्जुन सरांबरोबर होणार। त्यानंतरला इकडे तिने लग्नाची सगळी तयारीसुद्धा करायला घेतलेली असते, कारण सायलीकडे एक खूप छान असा प्लॅन असतो। तर इथे सायलीने आता कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करत असताना अर्जुन आणि सायली दोघांनी डिवोर्स पेपरसुद्धा साईन केलेले असतात। तेव्हा प्रिया पूर्णाजी घरी आल्या आल्या तिच्या समोरच म्हणते की आता डिवोर्स पेपर तर साईन झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती फक्त तारीख टाकायची बाकी आहे। एकदा का तारीख टाकली की कोर्टामध्ये सबमिट करायला मोकळी। तर इकडे आता प्रियाला अर्धवट माहिती मिळालेली असते। अर्जुन आणि सायली या दोघांचं जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असेल तरीसुद्धा त्यांनी लग्न केलं होतं आणि डिवोर्स पेपर त्यांनी फक्त साईन केलेले आहेत, त्याच्यावरती तारीख वगैरे काहीही टाकलेली नाही आहे। आणि आता डिवोर्स पेपर तिने कोर्टामध्ये सबमिटसुद्धा केलेले असतात। त्याच्यानंतरच इकडे लग्नाला सगळी तयारी झालेली असते।
पण प्रियाला हे माहिती नसतं की कोर्टामध्ये पेपर सबमिट जरी झाले असले तरीसुद्धा त्यांचा डिवोर्स लगेच होऊ शकत नाही. तुम्ही दोघंजणं वेगळे का होताय हे विचारलं जातं आणि 6 महिन्यासाठी एकत्रसुद्धा राहायला सांगितलेलं असतं. तर इकडे आता प्रियाला त्याबद्दल काही माहिती नसतं, पण सायलीला आता ह्याचाच स्वतःसाठी फायदा करून घ्यायचा असतो. तर इकडे सायलीच्या मैत्रिणी आता तिच्या लग्नाला येत असतात. मेहंदीचा कार्यक्रम असल्यामुळे कला आणि अद्वैत दोघेजणं सायलीकडे आलेले असतात. घडलेला सगळा प्रकार सायली कलाला सांगत असते. तेव्हा कला म्हणते, काळजी करू नको, सुभेदारांच्या घरी मेहंदी तर जाणारच आहे ना. तर आता प्रियाला धडा शिकवण्यासाठी खूप चांगली अशी सुगंधी मेहंदी तिच्या घरी जाणार आहे. तेव्हा सायली म्हणते, कशी काय? तर इकडे कलाने अद्वैतला पाठवलेलं असतं मेहंदीचे कोन तयार करून त्याच्यामध्ये शेण भरायला सांगितलेलं असतं. तेव्हा इकडे आता कला म्हणत असते की सायली, त्या प्रियाच्या हातावरती मेहंदी तर पडणार, पण शेणाची. तेव्हा इकडे सायलीला आता खूप आनंद होतो, कारण तिची मैत्रीणसुद्धा या सगळ्या कार्यक्रमामध्ये तिची साथ देते. आणि इथे जेव्हा प्रियाला मेहंदी लागत असते तेव्हा तिच्या हातावरती सुगंधी मेहंदी न लागता इकडे शेणाची मेहंदी लागलेली असते. तेव्हा तिच्या हाताचे पायाचे आता शेणाचा तिला वास येत असतो. त्यामुळे इकडे हातापायाचा वास आल्यानंतर प्रिया म्हणत असते की ही मेहंदी आहे की काय आहे, हिचा मला खूपच जास्त वास येतोय. तरीसुद्धा अस्मिता म्हणत असते, असू दे ग, रंगेल ती जास्त, तिचा वास तुला घाण येतोय पण ती जास्त रंगेल, तुला अशीच ती आता हातापायाला ठेवायची आहे. तेव्हा इकडे अस्मिता, कल्पना, पूर्णाजी सगळेजण प्रियाला म्हणतात की आता मेहंदी काढल्यानंतर ती लगेच धुवू नकोस, ती सुकू दे. आणि तिला आता खूप वेळ हातापायाला ठेवल्यानंतर इकडे मेहंदी धुतल्यानंतर ती बघते तर काय, शेणाची मेहंदी अजिबातच रंगलेली नसते आणि तिच्या हाताला अर्जुनच्या नावाची मेहंदी अजिबातच रंगलेली नसते. तेव्हा इकडे प्रिया आता खूपच जास्त चिडलेली असते आणि कलाने सायलीला खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली असते आणि सायलीची मेहंदी खूपच जास्त रंगलेली असते आणि तिच्या मेहंदीमध्ये अर्जुनचं नावसुद्धा लिहिलेलं असतं. तेव्हा इकडे कला म्हणत असते की तुझं आणि अर्जुनचं एकमेकांवरती किती प्रेम आहे आम्हाला माहिती आहे, पण तुझी मेहंदीसुद्धा सांगते की अर्जुनचं तुझ्यावरती खूप जास्त प्रेम आहे. तेव्हा सायली म्हणते, मला माहिती आहे अर्जुन सर मनापासून हे लग्न करत नाही आहेत, तर पूर्णाजीच्या वचनामध्ये अडकल्यामुळे त्यांनी प्रियाबरोबर लग्नाला होकार दिला आहे. नाहीतर याच प्रियाबरोबर लग्न करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि त्यातूनच आम्ही दोघेजण आता आयुष्यभरासाठी एकत्र आलेलो आहोत. त्यानंतरला इकडे मेहंदी झालेली असते आणि हळदीचा कार्यक्रमसुद्धा तसाच पार पडलेला असतो. इकडे प्रियाच्या अंगाला अर्जुनची उष्टी हळद लागतच नाही, तर सायलीला अर्जुनची उष्टी हळद लागते पण प्रियाला लागत नाही. त्यानंतरला इकडे आता लग्नाच्या दिवशी सगळेजण तयारी करून आता मंडपामध्ये जमलेले असतात. प्रिया वगैरे तयार होऊन तिथे आलेली असते, पण त्याच मंडपामध्ये सायलीसुद्धा नवरी म्हणून तयार होऊन आलेली असते. तेव्हा सायलीला सगळ्यांनी बघितल्यानंतर सुभेदारांना खूपच जास्त राग येतो. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते, ए मुली, तू इथे काय करतेस आणि तुझी हिंमत कशी झाली इथे यायची? तेव्हा सायली म्हणत असते की माझ्या नवऱ्याचं लग्न आहे, मग आता नवऱ्याचं लग्न म्हटल्यानंतर नवरीला तर इथे यायलाच हवं ना. तेव्हा कल्पना म्हणते, तुला दिसत नाही आहे का, तिथे नाव वाच, अर्जुन आणि प्रियाचं लग्न होतं आहे, म्हणजे तन्वीचं. तेव्हा इकडे सायली म्हणत असते, पण माझं आणि अर्जुन सरांचं लग्न तर झालेलं आहे, मग तुम्ही माझ्या परवानगीशिवाय माझ्या नवऱ्याचं एका दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न कसं काय करू शकता, हे कायद्यात बसत नाही. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते, अतिशहाणपणा करू नकोस, तुम्ही दोघांनी डिवोर्स पेपर साईन केलेत हे आम्हाला काही माहिती नाही आहे का? आणि तुमचं लग्न 1 वर्षासाठी होतं, वर्ष संपलं म्हणजे तुमचं लग्नसुद्धा आता संपलेलं आहे. तेव्हा इथे प्रिया म्हणते की आता तू इथून निघून जा, अजिबात इथे थांबू नकोस, तुझा काहीच संबंध नाही. तेव्हा सायली म्हणते, कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे 1 वर्षाचं होतं, फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज, पण आमचं खरं लग्न मंदिरामध्ये झालं आहे, ते तर आयुष्यभरासाठी आहे ना. मग तू कोण आहेस माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करणारी? लाज नाही वाटत तुला? त्यांची बायको जिवंत असताना, हयात असताना त्यांच्याबरोबर लग्न करतेस? तू इथून आताच्या आता निघून जा. तेव्हा इकडे आता प्रिया आणि सायलीमध्ये वादच होतो. तेव्हा सायली म्हणत असते, 1 मिनिट, अर्जुन सर तुम्हाला कुणाबरोबर लग्न करायचं आहे? तेव्हा अर्जुन तर गप्पच बसतो आणि तो म्हणतो की मला तुझ्याबरोबरच लग्न करायचं आहे सायली. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणत असते, अर्जुन तू मला वचन दिलं आहेस हे विसरू नकोस. तेव्हा सायली म्हणते, पण पूर्णाजी यांनी मला पण वचनं दिलेली आहेत, ते सुद्धा साथ आम्ही सप्तपदी घेत असताना यांनी मला
7 वचनं दिलेली आहेत ती तर तुम्हाला माहितीच आहेत ना. वचनं दिल्यानंतर ती मोडायची नसतात. आणि आमचं मंदिरामध्ये लग्न झालं आहे, आम्ही खरे नवरा बायको आहोत आणि माझी परवानगी न घेता तुम्ही परस्पर माझ्या नवऱ्याचं एका दुसऱ्याच मुलीबरोबर लग्न लावताय, हे कायद्यात बसत नाही, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते की तुमचे डिवोर्स पेपर मी आता सबमिट केलेले आहेत कोर्टामध्ये. लवकरच तुम्ही दोघेजण वेगळे व्हाल. तुम्हाला माहिती आहे का, लवकरच वेगळे व्हाल. कालसुद्धा मी तुला सांगितलं होतं ना की तू आता अर्जुनची बायको नाही आहेस म्हणून, मग तरीसुद्धा इथे का आलीस तू. तेव्हा इकडे सायली म्हणते माहिती आहे ना मला, तू मला धमकवायला आली होतीस, म्हणजे तू मला धमकी देणार आणि माझ्या नवऱ्याबरोबर लग्न करणार. जेव्हा इथे प्रिया सायलीला धमकवायला इथे कुसुमताईच्या घरी आलेली असते, तेव्हा त्यांच्यामध्ये जे काही बोलणं झालेलं असतं ते सगळं कुसुमताईने रेकॉर्ड केलेलं असतं. आणि ते रेकॉर्डिंग आता सायली सुभेदारांना दाखवते आणि म्हणते ऐका, इथेच प्रियाला अर्जुन सरांबरोबर लग्न करायचं आहे, तिचं प्रेम वगैरे आहे म्हणून नाही, तर तिला मला अर्जुन सरांच्या आयुष्यातून बाजूला काढायचं आहे म्हणून. आणि ती बोलण्याची पद्धत बघा, तिला सुभेदारांच्या इथे लग्न करून सून म्हणून यायचं आहे, पण तिला तुमच्याबद्दल अजिबात आपुलकी नाही आहे. ती काय म्हणते, अर्जुन फक्त माझा आहे, सुभेदारांची सून फक्त मी होणार. ते सुभेदार आहेत ना, त्यांनी तुला घरातून कधीच हकलून दिलं आहे. तर या सगळ्या रेकॉर्डिंगमध्ये आता प्रिया उलटसुलट सायलीला पण बोललेली असते आणि सुभेदारांना सुद्धा बोललेली असते. ती म्हणते की माझं लग्न अर्जुन बरोबर होणार आणि त्यानंतर मी संपूर्ण सुभेदारांना त्यांची लायकी दाखवणार. कळलं का, तुझ्या अर्जुनला आणि तुला एकमेकांपासून कसं वेगळं केलं बघितलं ना, तसंच अर्जुनला त्याच्या संपूर्ण कुटुंबापासून वेगळं करते की नाही बघच तू. तर इकडे प्रियाचं बोलणं आता रेकॉर्डिंग झालेलं असतं आणि ते रेकॉर्डिंग सायलीने सगळ्यांना दाखवलेलं असतं की इथे प्रिया सायलीला कशा पद्धतीने धमकवायला गेलेली असते. ती म्हणते बघितलंस ना, मी ते तुमचे कॉन्ट्रॅक्टचे पेपर शोधून काढले आणि संपूर्ण सुभेदारांना दाखवले, त्यामुळे तुमचं लग्न मोडलं, तुम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालात. हे सगळं मी केलं होतं आणि मला आधीपासूनच माहिती होतं की तुझं आणि अर्जुनचं लग्न हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे, पण मी योग्य वेळेची वाट बघत होते. आणि बघ, ज्या वेळेला तू अर्जुनला सांगणार होतीस की तुझं अर्जुनवरती किती प्रेम आहे, त्याच वेळेला बरोबर मी ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज शोधून काढले तुमच्या रूममधून. मला माहिती आहे तुझं आणि अर्जुनचं एकमेकांवरती किती प्रेम आहे, पण तरीसुद्धा मी तुला सांगितलं होतं की तुला लवकरच मी त्याच्या आयुष्यातून काढून टाकेन म्हणून. आणि त्या सुभेदारांनी तुझ्यामुळे माझ्या थोबाडीत दिली होती ना, त्यांच्याकडून या सगळ्याचा मी बदलासुद्धा घेणार आहे, असं आता प्रिया म्हणते. आणि इकडे कुसुमताईने सगळं बोलणं प्रियाचं रेकॉर्ड केलेलं असतं. ते सगळे आता सुभेदार, किल्लेदार आणि लग्नाला आलेले सगळे पाहुणे रावणे हे ऐकतात. त्यामुळे इथे आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन तर सरकलेलीच असते. जी प्रिया सगळ्यांना इतकी चांगली वाटत असते, तन्वी तन्वी म्हणून तिला सगळ्यांनी डोक्यावरती घेतलेली असते, ती प्रिया सगळ्यांचा मागे किती तिरस्कार करते, किती राग करते, हे आता तिथे असलेल्या सर्वांनाच कळलेलं असतं. त्याचबरोबर इथे प्रिया म्हणते पण आता तुझं लग्न होऊ शकत नाही, तुमचा डिवोर्स झाला आहे, पेपर सबमिट झालेले आहेत कोर्टामध्ये, लवकरच तुम्ही दोघेजणं सेपरेट व्हाल. तेव्हा इथे सायली म्हणत असते अगं, एका वकिलाबरोबर लग्न करणार आहेस तू आणि साध्या गोष्टी तुला माहिती नाही आहेत का. तेव्हा प्रिया म्हणते काय झालं. तेव्हा सायली म्हणते आम्ही फक्त डिवोर्स पेपरवरती साईन केल्यात, त्याच्यावरती तारीख तू टाकलीस बरोबर ना, तो अधिकार तुला कुणी दिला होता. बरं, तारीख टाकलीस तर टाकलीस आणि सबमिट जरी केले असतील ना कोर्टामध्ये, तरीसुद्धा आमच्या दोघांच्या परवानगीशिवाय आमचा डिवोर्स होऊ शकत नाही. आणि आता मला माझ्या नवऱ्याला सोडून जायचं नाही आहे, मला माझ्या नवऱ्याबरोबरच लग्न करायचं आहे. साईन केलं म्हणून काय झालं. आणि कोर्टामध्ये सुद्धा 6 महिन्याचा आपल्याला कालावधी दिला जातो आणि हे 6 महिन्यांमध्ये नवरा बायकोला एकत्र राहायला सांगतात. आणि जर त्यांचं नाही पटलं तर मग कोर्ट त्या दोघांना वेगळं राहण्याची परवानगी देतो. हे तर तुला माहीतच असेल ना. आणि जेव्हा मला कोर्टात विचारलं जाईल ना की तुला तुझ्या नवऱ्याबरोबर राहायचं आहे का, तेव्हा मी बोलणार हो, मला राहायचं आहे, मला त्यांच्याबरोबर संसार करायचा आहे, मला नांदायचं आहे आणि मी त्यांच्याकडून डिवोर्स कधीच घेणार नाही, असं मी सरळ सरळ सांगणार आहे. मग आता मी त्यांची बायको असताना तुला त्यांच्याबरोबर लग्न कोण करू देणार आहे, कोर्ट तरी देणार आहे का. तेव्हा आत्ताच इथून सरळ निघून जा. जर तुला कोर्टामध्ये यायचं असेल तर मी यायला तयार आहे, असं सायलीसुद्धा स्पष्टपणे बोलते. आणि ती म्हणते की साईन केली म्हणून काय झालं, मला आणि अर्जुन सरांना एकमेकांपासून कुणीही वेगळं करू शकत नाही.
पूर्णाजी त्यांची पहिली बायको असताना तुम्ही त्यांच्याकडून वचन कसं घेतलं आणि ते वचन त्यांनी स्वतःच्या मर्जीने दिलेलं नाही आहे. आधीसुद्धा अशीच जबरदस्ती केलीत म्हणून त्यांनी माझ्याबरोबर कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं. तुम्हाला माहिती आहे की त्यांना प्रिया अजिबात आवडत नाही, तिच्याबरोबर त्यांना लग्न करायचं नाही आहे. मग तरीसुद्धा तुमच्या सगळ्यांच्या आनंदासाठी त्याच्यावरती तुम्ही जबरदस्ती का करता असं सायली म्हणते आणि म्हणते की तुम्ही कितीही काही वचनं घ्या, त्यांनी मला 7 वचनं दिलेली आहेत आणि अजून कितीतरी वचनं त्यांनी मला दिलेत. आधी ती माझी वचनं पूर्ण करणार, म्हणजे त्यांच्याबरोबर मीच लग्न करणार आणि बायको म्हणून, तुमची सून म्हणून सुभेदारांच्या घरी लक्ष्मीच्या पावलांनी मीच येणार असं आता सायली म्हणते आणि अर्जुनबरोबर पुन्हा एकदा मंडपामध्ये थाटामाटात लग्न करते.